आवाला निले आपल्या यूट्यूबचं चॅनल आहे. तर आपण आलो आहे मिलिंदकडं. तर थोडीशी बैलांची माहिती घेऊया. तर दादा, तुम्हाला हा बैलगाडा शर्तीचा नाद कधीपासून लागला? पहिल्यापासून आम्हाला नाद आहे. पहिल्यापासून म्हणजे तरी पण किती? तरी मी 9वीला असल्यापासून नाद आहे. तेव्हा तुमच्या घरात कुठली बैल होती? तेव्हा आमच्याकडं आत्याचा बैल होता सुंदर म्हणून, हां. तिथनं आम्हाला नाद आहे. आणि दादा, तुमच्याकडे आता दावणीला किती बैल आहेत एकूण? आता 4 बैल आहे. 4 बैल आहेत. आणि त्यातल्या टॉपची खरेदी कोणती? टॉपची आमची सर्व म्हणजे आपण शून्यातून वर आलेलो. शून्यातून वगैरे. तर म्हणजे तुम्ही आता तुम्हाला जेव्हा नाद लागला तेव्हा तुम्ही बैलाचे फेरे काढताना कुठल्या बैलामध्ये काढायचे फेरे? पहिला आमचा तो बैल त्याच्यातच फेरे काढलेले. गुरु. त्याचं नाव काय? गुरु. आणि दादा, सगळ्यांची नावं सांगा ना बैलांची. हा किसना आहे, हां. हा डमरू आहे आणि हा स्वस्तिक आहे. तर तुमच्या पायाला पण लागलेलं तरी पण तुमचा नाद नाही गेला, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? पायाला लागलं होतं, सर्व बोलत होते का नाद सोडून दे, पण नाद नाही जाता. आणि आता तुमच्या गाडीवरती ड्रायव्हर कोण असतो आपला मेन? तर ड्रायव्हर कोण पण बसतो. प्रवीण बसतो, उमेश बसतो, सचिन लोबी बसतो, वैभव बसतो. आणि दादा, तुम्ही एक गोष्ट बोलायची आहे. आता तुम्ही बैल खरेदी केला, टॉपची खरेदी केली, पण त्याला पायऱ्या होत नाही, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? पायरा का आपल्याकडे पायरा भरपूर जण आहेत द्यायला आपल्याला. पण आता अशी सिच्युएशन आहे, कधी कधी नाही भेटत पायरा. त्याच्यासाठी आमची घरची पण गाडी आहे. घरची गाडी. अजून तुम्ही काय सांगाल? तुमच्या इथं गोटा पण एवढा मोठा केला आहे, बैल पण तुमच्याकडे. अजून तुमची काय नियोजन आहे? एवढे लावले तुम्ही? नियोजनचं काय नाही, इथं आपलं मशीनचा गोटा होता, हां. बाकी काय नाही. तर मी काय बोलतो, आपल्या बैलगाडा क्षेत्रात तुम्हाला काय वाटतं, लिंबूडाव चालतो का नाही? चालतो ना, बऱ्याच ठिकाणी चालतो. पण ते बंद झालं पाहिजे असं तुम्हाला काय वाटत नाही का? बंद आता लोकांच्यावर आहे बंद करायचं. असं वगैरे. पहिली गाडी लक्षा, मोठा लक्षा. आणि दादा, जेव्हा आपण आत्तापर्यंत जे तुम्ही गुलाल घेतलेत ते कुठल्या बैलांनी तुम्हाला जास्त गुलाल करून दिला? तुमचं नाव कुठपर्यंत पोहोचवलं? आमचं नाव एक आमच्याकडे सुंदर एक होता आणि मागच्या सीझनमध्ये पिंट्या एक होता. आता तो पिंट्या कुठं असतो आपला? तो कासगावला असतो. खासगावला असतो. तर मी काय बोलतो, त्याचे गुलाल किती झालेले आपण एकदम बिनजोडचे पूर्ण? तरी इथं आपल्याकडे गुलाल काहीतरी 55 का 56 गुलाल झाले. 55-56. आणि तुम्ही मला समजलं तुम्ही डबल बैल पालवायचे त्यावेळेस? हां, डबल पण पालवायचं. डबल पण गुलाल घ्यायचा. हां, आमची कुठल्या पण साईडने आम्ही खेळायचो असं होतं. आणि पालवलं तर लगेच डावीतनं पण पालवायचं. उजवीतनं बैल डावीतनं पण. तर मी काय बोलतो, आपला जो बैल होता त्याच्याबरोबर आपली पोरं किती असायची आपल्याकडे त्यावेळेस? पोरं भरपूर असायची त्यावेळेस. आणि आता तुम्ही बैलाला खायला काय घालता आपला? मुळात तर मेन प्रश्न आहे हा. आता काय नाही, मक्का, ऊस आणि चार वगैरे. चार आपण स्वतःच आपण आणतो. हां, स्वतः. तर मी काय बोलतो होता, आता हा बैलगाडा क्षेत्र आपला आता सध्या ट्रेंडिंगला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता शर्ती आपली तर बंद व्हायला पाहिजेत का नाही व्हायला पाहिजे? शर्ती नाही बंद होणार. नाही होणार. अड्डे आपली तर वाढले पाहिजेत का नाही? अड्डे भरपूर होतात आता, दिसाड अड्ड्याचे. दिसा अड्डे. आणि दादा, तुमचा चांगला मैदान कोणता तुमच्या एक क्षण म्हणजे का बाबा ह्या अड्ड्यामध्ये नाव केलेलं तुमचं भरपूर बैलांनी? आम्ही तर बाहेर जास्त खेळायला आम्हाला जास्त आवडतं. आपल्या कर्जतपेक्षा बाहेर इंटरेस्ट वाटतो आम्हाला. भाऊला झाला, उसाटणा आला, बोनिवली. तर आता मी काय बोलतो, आपला बैल आपल्याला कधी 3 फेऱ्याला पालताना दिसेल का? 3 फेऱ्याला बघू. अजून तर पळवलं नाही, पण याच्या पुढे नियोजन करू. कारण की 3 फेऱ्याला असं म्हणतात का 3 फेऱ्याला बैल पाळायला तो म्हणजे एक त्याची विक्रम खरेदी लागते नंतर. ते आहेच, पण आपण अजून गेलोच नाही मैदानात 3 फेऱ्याच्या. कधी बघितलंच नाही म्हणजे? म्हणजे मैदानं बघून आलोय, हां. पण आपण अजून गेलोच नाही मैदान आपलं बैल घेऊन. ठीक आहे दादा, थोडी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.